नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील पॉडकास्टमध्ये आपण बळीराजाने विक्रमादित्य राजाला दिलेल्या कुप्या राजाने कोणाला दिल्या हे ऐकले. आजच्या भागात त्रिकालनाथाच्या दर्शनाला जाताना राजाला कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागले हे आपण ऐकूया. भोजराजा पुन्हा एकदा त्या सिंहासनाजवळ आला तेव्हा 20वी पुतळी चित्रलेखा जिवंत झाली आणि त्याला सामोरे जाऊन म्हणाली, हे राजा, तुझ्या अंगी विक्रमासारखे औदार्य, शौर्य असे गुण असतील त्यानेच या सिंहासनावर आरूढ व्हावे. इतरांना तो अधिकार मिळणार नाही. राजाने विचारले, मग मला त्या औदार्याची कथा सांग. त्यावेळी चित्रलेखा पुतळी कथा सांगू लागली. विक्रमादित्य राजाने असा नेम केला होता की वर्षातले 6 महिने राज्यकारभार करावा व 6 महिने इतर देशातील प्रवासात घालवावेत. त्याप्रमाणे त्याने हिमालयापासून सेतूपर्यंत अनेक वेळा प्रवास केला होता. याप्रमाणे एकदा तो प्रवासाला निघाला. अनेक देश फिरून तो पद्मालय नावाच्या नगरात पोहोचला. या नगराजवळच्या वनराईत एक सुंदर सरोवर होते. सरोवराचे पाणी स्वच्छ, शीतल व मधुर होते. त्या सरोवराच्या काठावर एका शिलातलावर बसून विक्रमाने थोडा काळ विश्रांती घेतली आणि जलप्राशन केले. त्यामुळे त्याचे सर्व श्रम निघून गेले. जवळच शंकराचे देऊळ होते. तेथे जाऊन त्याने महादेवाचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी काही देशी व परदेशी यात्रेकरू आणि व्यापारी एकमेकात गप्पा गोष्टी करत बसले होते. मंदिराच्या सभामंडपाच्या एका कोपऱ्यात बसून विक्रमादित्य त्यांचे बोलणे ऐकू लागला. त्यापैकी एक व्यापारी म्हणाला, आपण आतापर्यंत खूप प्रवास केला. जे ओलांडता येणार नाहीत असे वाटले तसे पर्वतही ओलांडले. अनेक यात्रा केल्या, अनेक मनुष्य पाहिली, पण ज्याला खरोखर महात्मा म्हणता येईल असा पुरुष आपल्या दृष्टीस काही पडला नाही. त्यावर त्याचा जोडीदार म्हणाला, येथून जवळच कनककूट नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावर त्रिकालनाथ नावाचा महात्मा राहतो. त्याच्या दर्शनाला आपण जाऊया. हे ऐकून त्या भागाची माहिती असलेला एक प्रवासी म्हणाला, त्रिकालनाथाचे निवासस्थान ज्या पर्वतावर आहे तो पर्वत चढून जाणे जवळजवळ अशक्यप्राय आहे. त्या पर्वताची चढण अवघड आहे आणि मार्गात अनेक संकटे आहेत. या यात्रेकरूंपैकी एक इसम मोठा धाडसी पण चिकित्सक होता. तो म्हणाला, हे महात्मे मुद्दाम अशा अगम्य ठिकाणी राहतात. त्यांचे दर्शन घेणे म्हणजे आपणहून स्वतःवर संकटे ओढून घेणे होय. एखाद्या वेळी जीवही जाण्याचा संभव असतो. शिवाय त्या दर्शनापासून प्रत्यक्ष असा काही फायदा नाही. म्हणून शहाण्या माणसाने सतत आत्मरक्षण केले पाहिजे. म्हणतातच की पत्नी व पुत्र, शेतीवाडी व संपत्ती आणि शुभ किंवा अशुभ कर्मे ही जर एकदा नष्ट झाली तर पुन्हा मिळवता येतात किंवा प्राप्त करून घेता येतात. परंतु हा मानव देह मात्र एकदाच प्राप्त होत असतो. म्हणून शरीराला धोका उत्पन्न होईल असे कुठलेही धाडस शहाण्या मनुष्याने करू नये. शिवाय म्हटलेच आहे की ज्यापासून कसलीच फलप्राप्ती होण्याचा संभव नाही किंवा जे काम केवळ दुरापास्त किंवा अशक्य कोटीतील आहे किंवा ज्यापासून नाशच होण्याचा संभव आहे अशी कामे शहाण्या माणसाने हाती घेऊ नयेत. मनुष्याने परिस्थिती विपरीत असतानाही ज्या ठिकाणी अवघड व हिंस्र श्वापदांची वस्ती आहे अशा पर्वतावर चढण्याचे धाडस करता कामा नये. शिवाय मनुष्याने कोणतेही काम पूर्ण विचार करून हाती घ्यावे आणि ज्या कामाचे फल फारच अल्प आहे अशा कामाला हात घालू नये. त्यांच्या या संभाषणामध्ये भाग घ्यावा म्हणून विक्रम पुढे आला आणि म्हणाला, हे प्रवाशांनो, तुम्ही असे का बोललात? ज्यांच्या अंगी पौरुष व साहस आहे त्याला अशक्य असे काहीही नाही. म्हणतातच की प्राप्त व्हायला कठीण अशा अनेक वस्तू मनुष्याने प्रयत्न केला असता प्राप्त होत असतात. उत्तम संधी व शरीराची जपणूक यांची तुलना साहसी पुरुषाने करता कामा नये. म्हटलेच आहे की शरीराला कष्ट दिल्याशिवाय या जगात सुख मिळत नसते. मधु नावाच्या दैत्याला मारणारा विष्णू आपल्या बाहूंनी लक्ष्मीला आलिंगन देतो हे खरे, पण त्याच बाहूंनी त्याने पूर्वीच्या काळात समुद्रमंथन केलेले असते हे विसरता कामा नये. राजाचे हे बोलणे ऐकून ते यात्रेकरू म्हणाले, मग आम्ही काय केले पाहिजे ते तूच आता सांग. यावर राजा म्हणाला, तुम्ही थोड्याच वेळापूर्वी महात्मा म्हणून ज्याचा उल्लेख केला त्या त्रिकालनाथाच्या दर्शनाला जावयाचे असा मी निश्चय केला आहे. तुम्ही बरोबर आलात तर तुमच्या समवेत, नाहीतर मी एकटा जाईनच. विक्रमाने पुढाकार घेतल्यामुळे सारेच यात्रेकरू
कनककूट पर्वताकडे निघाले. बरेचसे अंतर चालल्यानंतर ते दमले. त्यापुढे घनदाट अरण्य लागले आणि सुरुवातीपासूनच अवघड असलेला रस्ता आता जवळजवळ दिसेनासा झाला. त्या यात्रेकरूंचा धीर खचला. तेव्हा त्यांचा पुढारी म्हणाला, अजून पुष्कळ अंतर जायचे आहे असे दिसते. शिवाय आता रस्ताही दिसेनासा झाला आहे. तेव्हा आम्ही आता येथूनच परत जातो. त्यावर राजा त्या यात्रेकरूंना म्हणाला, अहो, समर्थांना सहन करता येणार नाही असा कोणता भार आहे? ज्याचे धैर्य स्थिर आहे, ज्याला लांब असे काय आहे? विद्वानांना कोणता देश परका असतो आणि ज्याचे बोलणे मधुर व गोड आहे त्याला कोणता शत्रू उत्पन्न होत असतो? विक्रमाने असा त्यांना धीर दिल्यानंतर त्याच्या आश्वासनावर अवलंबून ते यात्रेकरू आणखी बरेच अंतर चालून गेले. इतक्यात त्यांना एक मोठा प्रचंड सर्प आडवा आला. त्या सर्पाच्या अक्राळ विक्राळ मुखातून प्रत्येक निश्वासाबरोबर विषाचे फुटकार अग्निज्वालेप्रमाणे बाहेर पडत होते. तो सर्प पाहताच सारे यात्रेकरू घाबरले आणि आल्या वाटेने माघारी पळून गेले. विक्रम मात्र तसाच पुढे जात राहिला. हे पाहून त्या सर्पाने विक्रमाच्या अंगाला विळखे घातले व त्याला जागजागी दंश केला. शरीराभोवती सर्पाची वेटोळी पडल्यामुळे व त्याचे विष अंगात भिनल्यामुळे पुढे पाऊल उचलणेही त्याला अवघड झाले. तरी त्याने आपला धीर किंवा मार्ग सोडला नाही. तो तसाच रखडत त्या पर्वत शिखरावर गेला आणि योगेश्वर त्रिकालनाथाला नमस्कार करून स्तब्ध उभा राहिला. योगेश्वराचे दर्शन होताच विक्रमाच्या अंगात भिनलेले सर्पाचे विष उतरले आणि तो महासर्पही आपली वेटोळी उलगडून टाकून वनात निघून गेला. विक्रमाकडे नीट निरखून पाहून त्या योगीराजाने विचारले, हे वीरा, इतके कष्ट सोसून आणि संकटे भोगून तू या निर्मनुष्य आणि भयंकर स्थळी आला आहेस, यामध्ये तुझा हेतू काय आहे? तेव्हा राजा म्हणाला, हे स्वामी, केवळ मी आपल्या दर्शनासाठी आलो आहे. मार्गात मला जे काही कष्ट झाले ते तुमच्या दर्शनाने सर्वस्वी नष्ट झाले आहेत. आपल्यासारख्या महात्म्याचे दर्शन घेण्याचा योग फारच दुर्लभ असतो. महात्म्याच्या दर्शनामुळे मनुष्याच्या आत्म्याचे हित होत असते. म्हणतातच की शरीर स्वस्थ आहे, म्हातारपण दूर आहे आणि इंद्रियांच्या शक्ती कमी झालेल्या नाहीत, तोवरच दूरदर्शी मनुष्याने आपल्या आत्मिक कल्याणासाठी कष्टाची पराकाष्ठा केली पाहिजे. घराला आग लागल्यानंतर विहीर खणण्यात काय अर्थ आहे? विक्रमाच्या या बोलण्याने तो योगी संतुष्ट झाला. त्याने राजाला एक गुटिका, एक योगदंड आणि एक घोंगडी दिली. त्याने सांगितले, हे राजा, या गुटिकेने जमिनीवर जेवढ्या रेषा ओढशील तितकी योजने अंतर तुला एका दिवसात पार करून जाता येईल. हा योगदंड उजव्या हाताने फिरवला तर मेलेली सैन्ये जिवंत होतील आणि तोच डाव्या हाताने फिरवला तर शत्रूची सैन्ये नष्ट होतील. या घोंगडीतून तुला जी वस्तू हवी असेल ती मागताच प्राप्त होईल. राजाने त्या वस्तूंचा मोठ्या आदराने स्वीकार केला आणि योगीराजाला नमस्कार करून तो परतला. परत येताना त्याला मार्गात एक तरुण पुरुष अग्नी पेटवून वाळकी लाकडे गोळा करताना दिसला. राजाने त्याला विचारले, मित्रा, तू कोण आहेस आणि हे काय बरे करीत आहेस? तो तरुण म्हणाला, मी दुःखी कष्टी आहे. माझे दुःख तुला मी कशाला सांगू? म्हणतातच की ज्याने कसलेच दुःख भोगले नाही त्याला आपले दुःख कशाला सांगावे. ज्याला आपले दुःख दूर करता येणार नाही किंवा दुसऱ्याच्या दुःखामुळे जो दुःखित होत नाही त्यालाही आपले दुःख सांगणे योग्य नाही. यावर विक्रम त्याला म्हणाला, मी दुःख भोगलेले आहे आणि दुसऱ्याच्या दुःखाने मलाही दुःख होत असते. मी दुसऱ्या माणसाचे दुःख दूर करू शकतो. तेव्हा तुझे दुःख मला सांग, त्यावर मी उपाय योजीन. यावर तो तरुण म्हणाला, मी एक राजपुत्र आहे. माझ्या नातेवाईकांनी माझे राज्य हिसकावून घेतले आणि मला हद्दपार केले आहे. दारिद्र्यामुळे मला माझी प्राणधारणा करणेही शक्य झालेले नाही. त्यामुळे मी ही चिता पेटवली आहे आणि पुरेशी लाकडे जमली की मी अग्निप्रवेश करणार आहे. हे ऐकून विक्रमाने त्याला आपल्या जवळच्या तिन्ही वस्तू दिल्या आणि त्या 3 वस्तूंच्या ठाई कोणत्या शक्ती आहेत ते समजावून सांगितले. अशा प्रकारची अद्भुत शक्ती प्राप्त झाल्यामुळे त्या राजपुत्राला फार आनंद वाटला आणि विक्रमाला नमस्कार करून तो आपल्या देशाच्या दिशेला निघून गेला. नंतर विक्रम आपल्या राजधानीला परत आला. अशी ही कथा भोजराजाला सांगून चित्रलेखा पुतळी म्हणाली, हे राजा, अशा प्रकारचे औदार्य तुझ्या अंगी असेल तरच तू या सिंहासनावर आरूढ हो. चित्रलेखेचे हे बोलणे ऐकून भोजराजा खिन्न झाला आणि आपल्या प्रासादाकडे निघून गेला. चला तर मग मंडळी,
आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.